शारदीय नवरात्र महोत्सवास लवकरच प्रारंभ होणार असून या निमित्त भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरातील जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या उत्सव पदाधिकाऱ्यांच्या निवडीची बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीच्या प्रारंभी महंत कडकोळ महास्वामी परमशिष्य गुरुवर्य अण्णाराव बिराजदार अप्पाजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। काम करणारे कधीही पुढे जात असते, म्हणून मला सांगायचं आहे, ज्यांना काय सांगायचं असेल तर आवश्यक सूचना करा। सूचना चांगलं काम करण्यासाठी शिकायत करू नका, कुणाच्या नावावर वरडावरडी, कुणाच्या शिफारस करू नका। चांगला आहे असा आहे तसा आहे, काम कसं केलं पाहिजे अण्णा पदाधिकारी अण्णाला सांगा, तरी मला येऊ सांगतील। अजून काय काम करायचं असेल तर सांगा, त्याच्यापेक्षा जास्त कामं करायला आमचे मुलं तयार आहेत। त्यांनी मला काय काय सांगितले ते सांगण्यात तुम्हाला राग पुरणार नाही। चांगलं काम करणारे भरपूर पोरं आहेत आपल्या मंडळामध्ये। सर्व गणपतीचे मंडळाचे जे पोरं येतील त्या देवीचरणी माझी प्रार्थना आहे, त्यांना सुख शांती समाधान धन धान्य ऐश्वर दे, त्याच्या इच्छा मनोकामना पूर्ण कर। जेणे आमच्या देवीसाठी फुल नाही फुलाची पाकळी असू दे, 100 असू दे, 50 असू दे, 1000 असू दे, 10,000 असू दे, लाख असू दे, त्यांनी पुढे आम्हाला देवीला मदत करतं। देवी माता त्याचा भरभराटीचं होऊ दे। त्यांनी पुढच्या वेळी 100 दिला असेल तर त्यांनी 5,000 रुपये द्यावं, 5,000 देणारं त्यांनी 20,000 द्यावं, 1,00,000 रुपये देणारं त्या देवीला विनंती आहे, 1,00,000 रुपये कोण देणार असेल त्याला वर्षभरात 10 लाख 20 लाख रुपये फायदा होऊ दे। त्यांनी 1,00,000 रुपये देवी मातेला अर्पण करतात। 2025-26 नवरात्रोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रवीण डोळे, कार्याध्यक्षपदी लिंगराज मासरेड्डी यांची एकमताने निवड करण्यात आली। उपाध्यक्ष प्रशांत हलसगी, प्रभू कोळी, उपकार्याध्यक्ष प्रशांत गाडेकर, सरचिटणीस बसवराज मल्लुरे, चिटणीस बाळकृष्ण रंगम, अभिजित कर्ली, खजिनदार अभिषेक भाईकट्टी, सह खजिनदार मयूर कोळी, मिरवणूक प्रमुख अंबादास आदींची निवड करण्यात आली। सिद्धराम डोळे आजच्या बैठकीत झालेल्या नवरात्रोत्सवानिमित्त जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने झालेल्या पदाधिकारी निवडीमध्ये आमचे मार्गदर्शक गुरुवर्य अण्णाराव अण्णा बिराजदार व माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या पदाधिकारी निवडीमध्ये माझी एकमताने निवड करण्यात आली आहे। तरी सर्वांचं मी ट्रस्टी पदाधिकारी व सर्व देवींच्या भक्तगणांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या 2025-26 सालाकरता माझी निवड करण्यात आली आहे। आणि नवरात्रोत्सवानिमित्त 9 दिवस सामाजिक उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर असू दे, वक्तृत्व स्पर्धा असू दे व विविध प्रवचन असू दे आणि महाराजांचे प्रवचन कीर्तन भजन घ्यायचं आमचं ठरलेलं आहे। आणि आमचं या भवानी पेठेतनं मोठ्या प्रमाणात लेझिमचं पथक निघणार आहे। तरी भवानी पेठेमधील मी सर्व देवी भक्तगण असू दे, गणेश मंडळ असू दे, गणपती मंडळ असू दे, शिवजयंती मंडळ असू दे, सर्व मी पदाधिकारी असू दे, सर्व मंडळाच्या प्रमुखांना मी विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी निघणाऱ्या लेझिमच्या मोठ्या ताफ्यात तुम्ही सर्वजण सहभागी होणार ही अपेक्षा बाळगतो। सर्वांना मी अजून एकदा नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो। यावेळी मंडळाचे ट्रस्टी नरसप्पा मनकल, बसवराज भाईकट्टी, सिद्धराम तेगेळी, बसवराज जाटकल, लिंगप्पा पुजारी, बंडप्पा डोळे, मंडळाचे आधारस्तंभ भाजपचे ज्येष्ठ नेते तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, सिद्धरा रामय्या पुराणिक, आप्पा शहापुरे, शैलेश मुनाळे, नागनाथ मनकल, शशिकांत मुन्ना जेनुरे, युवा नेते बिपिन पाटील, प्रवीण कॅरमकोंडा, मल्लीनाथ चोपडे, महेश मल्लुरे, मुतका कर्ली, विनायक पाटील, गंगाराम डोळे, सिद्धराम मनकल यांची उपस्थिती होती।